धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा गावातला जन्म. तिथल्या कोरड्या दुष्काळाची रणरण त्याच्या आयुष्यात आली खरी, पण 1000 वर्षांहून जुना पाण्याने वेढलेला परांडा किल्लाही आला. त्या किल्ल्याची अभेद्य भिंत त्याच्या जन्माला चिकटून आली. वडील रेव्हेन्यू खात्यात, त्याचं आजोळ आंबे जोगायचं. 5 मामा 5 मावशा, मावशांचे यजमान शासकीय हुद्द्यावर, त्यांच्या दाराशी गाड्या सलाम सगळं ऐसपैस. हा मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीय. नकळत्या वयात आई गेली अकालीच. आत्यानं त्याचा सांभाळ केला. सहानुभूतीच्या नजरा झेलत पुण्याच्या कसबा पेठेत बालपण सरलं. मात्र तो घुमा भिडस्त बनला. आतला कल्लोळ कसा बसा सावरत राहिला, पण त्याला हळूहळू मार्ग सापडायला लागले. कधी गणेशोत्सवात नक्कल कर, एखाद्या नाटकात स्टेजवर डोकावून जा, कधी गीतेचा 15वा अध्याय मुखोद्गत करून दाखव, मग कौतुकाच्या नजरा मिळत नाही बक्षिसा दाखल आत्याच्या हातचा शिरा. शनिवार पेठेतील नवी मराठी शाळा, या शाळेनं त्याला पोटाशी घेतलं. संवेदनांच्या तुडुंब विहिरीत चिंब भिजवलं. शाळेतल्या जाधवबाईंनी, बालभारतीच्या क्रमिक पुस्तकांनी त्याला एक वेगळी वाट शोधून दिली. पुढे त्याला मित्र मिळाले. जीवाभावाचे उत्तम मित्र, सख्खा मित्र उमेश कुलकर्णी नि सचिन कुंडलकर. दोघेही FTIला गेले. याला NSDत जायचं होतं. दिल्लीची नाही, पण पुण्याच्या भरत नाट्य मंदिराची वाट सापडली आणि मग सुरू झाले पद्धतशीर नाट्य प्रशिक्षणाचे धडे. मित्रांच्या अभ्यासक्रमातील शॉर्ट फिल्मचं लेखन, त्यात अभिनय, सगळं काही जमायला लागलं. याच रस्त्यावर पुढे 2 जादूगार भेटले, सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर. त्या दोघांनी याला वेड दिलं चित्रपटाचं. दृश्य भाषा शिकवली. गिरणी लघुपटातील त्याचा अभिनय विलक्षण नावाजला गेला. तिथं काय बांधून बसावं लागत नाही, बटन दाबलं की गिरणी चालू. माणसं येत गेली त्याच्या आयुष्यात आणि पुस्तकं देखील. 8ही दिशांनी आयुष्यात धावून आलेल्या पुस्तकांनी या माणसाच्या व्यक्तित्वाच्या जडणघडणीच्या भक्कम विटा रचल्या. भलभलत्या दिशांना खेचून नेणाऱ्या लेखकांनी याच्या मानेवर बसून याच्या आयुष्याची वीण घातली, भरकटण्याची प्रेरणा दिली आणि दिशा चुकण्या हुकण्याची रहस्यही समजावली. त्यातूनच घडत गेला हा माणूस. मग त्याला त्याचं माध्यम गवसलं, सिनेमा. तसं ते खर्चिक, पण ही सिनेमाची बाधा होती. त्याचा कल लोकधर्मी आणि कलाधर्मी म्हणूनच समन्वय साधण्याचा. हे तोल साधणं मात्र त्याला समजत उमजत आणि जमत गेलं. हायवेनं सुसाट प्रवास सुरू झाला. नेदरलँड्समधील रॉटरडॅम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवडला गेलेला पहिला मराठी चित्रपट वळू. अरे शान्या, तेवढा घास खाते म्हणून तरी कंट्रोल मध्ये ये. आईला उपाशी राहिलं ना घरात घुसन तुझ्या. अमिताभ बच्चन कॉर्पोरेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या आणि ज्याची कथा पटकथा संवाद हाही त्याचाच असा विहीर चित्रपट. हे दोन्ही बर्लिन महोत्सवात पोचले. त्याच दरम्यान इकडे पोस्टकार्ड, गाभरीचा पाऊस, गंध आणि मुख्यत्वे देऊळ हे सिनेमे मराठी चित्रपटाला एक वैश्विक आयाम देणारे ठरले. त्यातील कसदार नैसर्गिक वास्तववादी अभिनयानं त्याला स्वतंत्र शैली आणि ओळख मिळवून दिली. तुम्ही मला दिसले काय, आणि आले काय, देऊळ काय झालं, आणि पंचकृषी गावगावा काय झाला. अहो काय सांगायचं तुम्हाला. नुसतं जिकडू तिकडू मंगरूळचा दत्तू, मंगरूळचा दत्त, दत्ताचा मंगरूळ, हे नुसता दान कावडालाय माहिती का. राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान वाट्याला आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झालं. प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं. काही मसाला चित्रपटही त्यांनी केले, पण पुढे भूमिकाही चतुरस्त्रपणाला साजेशाच मिळत गेल्या त्याला. बालपणी धप्पा, भिरकीटची गंमत. मग मराठीतून हिंदी चित्रपटसृष्टीत आमिर खानच्या दंगल. कफ और थाई के बीच में 90 डिग्री का एंगल होना चाहिए. 90. किसने सिखाया तुझे? अनुराग कश्यपच्या अगलीमध्ये स्वतःची नाममुद्रा करके क्या हो गया? हो क्या पापा?
पापा कॉलिंग करके मेरा फोटो आता है। पापा कॉलिंग। अरे मैं इतनी बार अपने फोन से मेरी लड़की को फोन करता हूँ, इधर ऑफिस इधर से चौकी में से, कभी नहीं आता पापा कॉलिंग पापा कॉलिंग। पुणे 52 मधला डिटेक्टिव्ह अमर आपटे फास्टर फेणेला डिवचण्याची खलनायकी भूमिका, तर पु ल देशपांडेंना भेटलेला बालपणीचा बारक्या भाई चित्रपटात लक्षात राहिलेला तो डॉन. सत्यम लक्ष्मण देशपांडे. काय स्कॉलर लागला का बारक्या? आपण काबिल आहोत, फायर ब्रँड आहोत हे त्याला स्वतःला समजलं. त्यातून लोकप्रियता वाढत गेली, पण ती जेव्हा अधिकच वाढत जाऊन त्याला गुदमरायला झालं तेव्हा मात्र त्या कौतुकाने तो थोडा अस्वस्थ झाला. आपल्याकडे सिनेमा साक्षरता नाही, सिनेमा ही आपली सांस्कृतिक गरज नाही हे बोलून दाखवायला तो कचरेनासा झाला. मला पचवता येणार नाही इतकं ताटात वाढलंय माझ्या माध्यमांनी, म्हणून मग मी तेच ते चिवडत बसतो अशी हुरहुर लागली त्याला. तो फिरायला बाहेर पडला आणि पुन्हा परतून नाटकात शिरला. होल बॉडी मसाज, समाज स्वास्थ्य या प्रायोगिक नाटकांनी त्याची घुसमट संपवली. रंगभूमीचं ताजं लाईव्ह आव्हान मला ऊर्जा देतं असं म्हणतो तो. अभिनयाचा रियाज म्हणून तो नाटक करतो. संगीत, नृत्य, वादन, शिल्प या सगळ्या उपयोजित कलांमध्ये रियाज असतो, तसा अभिनयात रियाज का नको? त्यासाठी अशी एक जागा हवी जिथे पैशाचे व्यवहार मानेवर बसलेले नसावेत. जुनं यश मागे टाकून नव्याने नवं होता यावं म्हणून तो वर्षातनं एकदा हटकून प्रायोगिक नाटक करतो. आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्याचं नाव आदरानं घेतलं जातं. तेव्हा त्याला आठवतात लातूरला पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केल्यानंतर पुण्यात येऊन केलेल्या नि सोडलेल्या असंख्य नोकऱ्या. रेडिओच्या नोकरीत असताना कुणा MBA झालेल्याने त्याला तू कसं बोलायला हवं हे शिकवायला घेतलं. तसा तो बाहेर पडला तिथून. पुढे पुढे तर माणसांच्या जगण्याचे नियम माध्यमं करायला लागली तेव्हा त्याचं डोकं सटकलं. त्याला काहीच आवडेनासं झालं. ही खंत सारखी मनावर गोचडीसारखी चिकटू लागली. तेव्हा जाऊ द्या ना बाळासाहेब म्हणत त्यानं समजुतीचा स्वर शोधला. वैविध्य आणि नित्यनूतनतेचा ध्यास घेताना नेटफ्लिक्सवरची गाजलेली सेक्रेड गेम्ससारखी मालिका एका वेगळ्या अनुभव विश्वात प्रेक्षकांना घेऊन गेली. झी5वरील वेबसिरीज सनफ्लॉवर, नेटफ्लिक्सवरचीच भाग बिनिभाग आणि पुन्हा मोठ्या अवकाशानंतर अगदी अलीकडे मटका किंग त्यानं स्वीकारली. आणि आत्ता तर बाप्या नावाचा एक फारच वेगळा विलक्षण सिनेमा, त्यातली याची अन्या बोरकरची खास भूमिका अगदी पहावी अशी. काय होणार की तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोला घेऊन घरी येणार कधीतरी. बायको सोड, बाई पण नाही आता तो. आपली यारी गावावर भारी. खरं तर तो पक्का सोशल आहे, पण सोशल मीडियावर नाही. कोणी कोणाला का फॉलो करावं हा त्याचा प्रश्न. अभिव्यक्त होण्यासाठी अगोदर साचायला हवं हे त्याचं तत्व. भारतातला पहिला शॉर्ट फिल्म क्लब अर्भाट याने व त्याच्या मित्रांनी स्थापन केला. अर्भाटच्या एकापेक्षा एक सरस कलाकृतींची निर्मिती पुढे होत राहिली. विनाकारण व्यक्त होण्याची सोशल झकझक त्यानं कधी केली नाही. माहिती अंगावर कोसळते, स्वतःचा विचार हरवतो याचा त्रास व्हायला लागला की तो सरळ उठतो आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या व्यासपीठावर जातो. पर्यावरणाबद्दल सजग होतो, अधिक जागा होतो, भोगवादाला नकार देतो. कोरोना काळात रुग्णालयांमध्ये जाऊन जेवणाचे टिफिन पोचवणं असो की पाणी फाउंडेशनचं काम असो, कोणतंही काम हा निष्ठेनेच करत आलाय. मराठी भाषेवरच्या त्याच्या नितांत प्रेमाची प्रचिती सतत येत गेली. दैनिक सकाळच्या रविवारच्या सप्तरंग पुरवणीत तळमनातलं ललित उतरवलं त्यानं नि वाचकांना विचाराची सुई टोचली.
लोकसत्ताच्या अभिजात लिट फेसमधील त्याच्या अभिवाचनाला भरभरून दाद मिळाली. MKCL मध्ये स्ट्रॅटेजी ॲडव्हायझरी कमिटीच्या सदस्यपदी त्याची एकमतानं निवड झाली. या वाटावाटांनी चालताना शिक्षण या विषयाशी तो अधिक घट्टपणे जोडला गेला. पारंपरिक शिक्षणात साक्षरतेवर भर आहे, पण नैतिक मूल्यांची शिकवणी मागे राहून गेली याबद्दल वाटणारी खंत तो सतत बोलून दाखवतो. त्यासाठी जमेल ते कामही करतो. आपण कसे घडलो हे सांगताना चारित्र्य संवर्धन हा मुद्दा त्याला विलक्षण महत्त्वाचा वाटतो. तो उत्कृष्ट संवादक आहे. नेमके विचार स्वच्छपणे मांडू शकतो, मांडत राहतो. झगमगत्या लखलखत्या विश्वात काम करतो, पण अंधाराचं अस्तित्व त्याच्या नजरेतनं सुटत नाही. त्याच्या कलेच्या अभिव्यक्तीसाठी जग हे त्याचं आकाश आहे, पण माणूस म्हणून मातीत घट्ट रुजलेली मुळं सोडणं त्याला अजिबात मान्य नाही. एक चतुरस्त्र अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, सामाजिक भान आणि गाण्याची जाण, चित्रपट चौकटीसोबतच रंगांशी खेळणारा चित्रकारही, आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एक साधा संवेदनशील माणूस. नाव गिरीश पांडुरंग कुलकर्णी.